अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 20 मार्च वार आहे शुक्रवार। या दिवशी आपण मोठ्या उत्साहामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा साजरा करणार आहोत। सर्व केंद्रामध्ये मोठ्या उत्साहात हा सण म्हणजे हा प्रकट दिन महाराजांचा उत्साहानं सेवेकरी हे साजरा करतात। बघा, तुम्ही 21 दिवसाची सेवा सुरू केली असेल किंवा 11 दिवसाची तुम्ही सेवा सुरू केलेली असेल। काहींनी नामस्मरणाची सेवा केली असेल, काहींनी लिखित नामस्मरणाची सुद्धा सेवा काहींची चालू असेल, काहींचं नुसतं नामस्मरणसुद्धा स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत तुम्ही केलं असेल। प्रत्येकाने कोणती ना कोणती सेवा ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत चालू केलेली आहे। आता तुम्ही तर स्वामी सेवा चालू केली आहे, पण आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनी महाराजांना कोणता नैवेद्य दाखवायचा हा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नैवेद्य कसा दाखवायचा, स्वामींना कुठल्या पदार्थाचा नैवेद्य आवडतो, म्हणजे काय स्वामींना असा कुठला एक पदार्थ आहे जो स्वामींना आपल्याला दाखवायचा असतो, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ती सर्व माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच पाहायचं आहे। सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया की तुम्ही यथाशक्ती तुमच्याकडे जे काही असेल, तुमच्या इच्छेने तुम्ही जे काही महाराजांना नैवेद्य दाखवताना ते सर्व महाराज हे स्वीकारत असतात। म्हणजे जर पूर्ण श्रद्धेनं तुम्ही जर नुसतं भाजीन भाकरीचा जरी नैवेद्य महाराजांना दाखवलं ना, तरीसुद्धा ते महाराज स्वीकारत असतात। इथं फक्त श्रद्धा आणि भाव खूप महत्त्वाचा असतो। मी फक्त तुम्हाला त्यांचे आवडीचे पदार्थ सांगणार आहे, आणि जर तुम्हाला शक्य असतील तर तुम्ही ते दाखवू शकता, नाहीतर यथाशक्ती तुमच्या इच्छेने तुम्ही महाराजांना नैवेद्य हे दाखवू शकता। त्यामुळे तुम्ही कुठलेही मनामध्ये टेन्शन घेऊ नका की हेच पदार्थ तुम्हाला दाखवायला पाहिजे। परंतु महाराजांना कोणते पदार्थ खायला म्हणजे दाखवायला आवडतात ते तुम्हाला आपण पाहणार आहोत। बघा, आपली आर्थिक परिस्थिती सर्वांची सारखी नसते, त्यामुळे यथाशक्ती तुम्ही जे काही पवित्र मनाने आणि श्रद्धेनं मनापासून जे बनवानं ते स्वामी महाराजांना दाखवा, तरीसुद्धा महाराज ते तुमचे भक्ती बघून तुमचं मन किती स्वच्छ आहे, किती निर्मळ आहे, तुमचं कर्म कसं आहे, चांगलं आहे का, हे महत्त्वाचं आहे। तुम्ही किती मनापासून त्यांची सेवा करता, नामस्मरण करता, हे जास्त महत्त्वाचं आहे। मग तुम्ही छानशी जर एखादी वाटी तुम्ही दूध साखराची दाखवली ना, तरीसुद्धा महाराज ते घेतात। किंवा एखादं फळ जरी दाखवलं ना, तुम्हाला एखाद्या दिवशी कुठे बाहेर जायचं असेल, खूप तुमच्या मागं कामं असतील, तरीसुद्धा ते महाराज स्वीकारतात। कारण इथं फक्त श्रद्धा महत्त्वाची असते, निर्मळ मनाने केलेली तुमची भक्ती महत्त्वाची असते, कर्म चांगलं पाहिजे, बस काही नाही। तुम्ही पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवला किंवा 56 भोग जरी महाराजांना दाखवले ना, आणि तुमचं मन जर पवित्र नसेल, तुम्ही म्हणजे तुमच्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल ईर्ष्या असेल, वाईट विचार येत असतील, कोणाचं चांगलं झालेलं तुम्हाला बघवत नसेल, तुम्ही नित्य नियमाने त्यांची सेवा करत नसाल, म्हणजे काय तर तुमचं मन निर्मळ नसेल, कर्म प्रामाणिक नसेल, तर तुम्ही पंचपक्वानाचा जरी नैवेद्य दाखवला ना, तरीसुद्धा महाराज ते स्वीकार करत नाहीत, तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। त्यामुळे यथाशक्ती फक्त आपल्याला मनापासून श्रद्धेनं या स्वामी महाराजांना नैवेद्य हा दाखवायचा असतो। ही खूप साधी सोपी गोष्ट आहे, कारण सर्व प्रेम त्या नैवेद्यामध्ये उतरू द्या। स्वतःच्या हाताने बनवलेला नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवा। बाहेरून आणण्यापेक्षा घरीच काही तुमच्या स्वतःच्या हाताने जे काही बनवता येईल ना तुम्हाला, ते तुम्ही महाराजांना दाखवा। जसं की आपण आपल्या लहान मुलांना अगदी मनापासून आनंदाने एखादी गोष्ट खाऊ घालते ना, तसंच आपल्याला महाराजांना खाऊ घालायचे। आणि जो आनंद आपल्या आईला म्हणजे एखादी आईनं आपल्या मुलाला कशी त्यांच्या मनाचं खायला देते, आणि नंतर मुलं छान म्हणली त्यांना कसा आनंद होतो, त्याप्रकारे आपल्याला महाराजांना खाऊ घालायचे, हे लक्षात ठेवा। स्वतःच्या हाताने बनवलेला कुठलाही गोड पदार्थ तुम्ही महाराजांना देऊ शकता। बघा, तुम्हालासुद्धा खूप आनंद होईल। आता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिना दिवशी ज्यांना मासिक धर्म, सुताक, विटाळ असेल, तर त्या महिलेने आवर्जून बाजूला बसा आणि घरातल्या इतर व्यक्ती करून तुम्ही त्यांना नैवेद्य हे दाखवू शकता, त्यांची पूजा करा, आणि यथाशक्ती त्यांना नैवेद्य तुम्ही ते दाखवायचं आहे। मनापासून त्यांचं नामस्मरण तुम्ही त्या दिवशी चालू ठेवा आणि महाराजांना माफी मागा की माझ्याकडून तुम्हाला नैवेद्य दाखवता आला नाही, त्यामुळे महाराज नाराज होऊ नका। मनापासून तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त नामस्मरण साजरं करा।
म्हणजे नामस्मरण त्या दिवशी तुम्हाला कुठली सेवा करता येत नाही, परंतु दिवसभर आपल्याला नामस्मरण हे करायचं असतं. नामस्मरणाला कुठलाही नियम नाही हे लक्षात ठेवा. नामस्मरण तुम्ही कधीही कुठेही आणि कुठल्याही अवस्थेत नामस्मरण हे करू शकता. महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला केंद्रात जायचं असतं. त्यांची यथाशक्ती म्हणजे केंद्रात जाताना नारळ, खडी साखर घेऊन तुम्ही तिथं जा. एखादा गोड पदार्थ किंवा मिठाई घेऊन तुम्ही तर जाऊ शकता. महाराजांना बेसनाचे लाडू खूप प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणात आवडायचे, त्यामुळे तुम्ही स्वतः घरी लाडू बनवा आणि तो महाराजांना घेऊन जा. किंवा केंद्रात गेल्यानंतर अन्नदान म्हणून सुद्धा तुम्ही म्हणजे जे बेसनाचे लाडू आहेत ना ते तुम्ही दाखवू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे भाजी, पोळी, चपाती हे काय करणार असाल तर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा अतिशय उत्तम, कारण पुरणपोळीसुद्धा महाराजांना खूप आवडायची. त्यामुळं आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त पुरणपोळी, आमरस म्हणजे आंब्याचं सीझन आता चालू आहे ना, त्यामुळं आमरससुद्धा तुम्ही इथं दाखवू शकता. पुरणपोळीचा नैवेद्य आणि आमरस या दिवशी तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त दाखवू शकता. किंवा खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. बेसनाचं लाडूसोबतच त्याबरोबर तुम्ही कुठलीही खीर, शेवळ्याची खीर, तांदळाची खीर, कुठलीही खिरीचा प्रकार तुम्ही गोड पदार्थ आपल्याला इथं ठेवायचा असतो. वरण भात आणि एक गोड पदार्थ असतो आणि चपाती, भाजी हे तुम्ही महाराजांना दाखवू शकता त्या दिवशी. श्रीखंड, रस काय म्हणजे तुमची यथाशक्ती, तुम्हाला खूप ऑप्शन आहेत, तुम्ही दाखवू शकता. मेन म्हणजे काय तर बेसनाचे लाडू महाराजांना खूप आवडायचे, त्यांना ते जास्त प्रिय होते, म्हणून तुम्ही बेसनाचे लाडू घरी बनवा आणि केंद्रात तुम्ही त्या नेऊन ठेवा. म्हणजे तुमचं ते अन्नदानसुद्धा होऊ शकतं. अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य पण होईल आणि तुमच्या हातून अन्नदानसुद्धा होईल. त्यामुळं आपल्याला हे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त अशा प्रकारे महाराजांना नैवेद्य दाखवायचा असतो. बघा नैवेद्य कसा दाखवायचा. नैवेद्याचं ताट डायरेक्ट देवासमोर ठेवायचं नसतं हे लक्षात ठेवा. बाजूला एक ग्लास म्हणजे पाणी भरून घ्या तुम्ही, तांब्या किंवा ग्लास भरून ठेवायचा असतो. सर्वप्रथम आपल्याला कसं महाराजापुढं असं भरीव चौकोन करायचा असतो. तर भरीव चौकोन केल्यानंतर त्याच्यानंतर आपल्या ताट ते ठेवायचं असतं हे लक्षात ठेवा. आणि ताट ठेवल्यानंतर आपल्याला त्या तुळशीपत्र आपल्याला नैवेद्य दाखवताना आवर्जून आपल्या ताटामध्ये तुळशीपत्र असणे आवश्यक आहे, त्याशिवाय नैवेद्य हा स्वीकारला जात नाही. त्यामुळं आपण आधी चौकोन भरीव मंडल काढायचं, मग आपल्याला ताट ठेवायचं आहे. धूपदीप लावलेला असावा हे म्हणजे अग्नीच्या साक्षीने आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो, तरच तो देवापर्यंत पोहोचतो. म्हणून आपल्याला नैवेद्य दाखवताना अगोदर धूप दीप लावून घ्यायचा, मग महाराजांना नैवेद्य हा दाखवायचा असतो हे लक्षात ठेवा. सुरुवातीला भरीव मंडल आपल्याला करायचं आहे, पाण्यानं भरीव मंडल करायचं असतं. नंतर आपल्याला जी मधलं बोट आहे ना ते पाण्यामध्ये आपल्याकडे जर तुळशीचं पान आहे ना, त्या तुळशीच्या पानानं पाण्याने आपल्याला 3 वेळा आपल्याला हे करायचं असतं. गायत्री मंत्र आपल्याला 3 वेळा म्हणायचा असतो. त्या ताटाभोवती गायत्री मंत्र म्हणायचा आहे. नंतर आपल्याला प्राणाय स्वाहा, अपनाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ओम ब्रह्मण्य अमृताय स्वाहा असं 3 वेळा आपल्याला ते पाणी फिरवायचं असतं. आणि हे फिरवल्यानंतर ते तुळशीचं पान आहे ना ते आपल्याला त्या ताटात ठेवायचं आणि दुसरा आपल्याला एक तुळशीचं पान घ्यायचं असतं आणि नैवेद्यावरून आपल्याला ओम महाराजांना भरवायचं असतं. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा असं म्हणून आपल्याला ते तुळशीपत्र आहे ना ते महाराजापुढं ठेवायचं असतं. अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य हा दाखवायचा असतो. तुळशीपत्र आपल्याला नैवेद्यामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा. सर्व नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला 5 मिनिटं तिथंच हात जोडून महाराजांना विनंती करायची असते की महाराज मी तुमच्यासाठी नैवेद्य केला आहे, हे जे काही मी पदार्थ केला आहे तुम्ही ते ग्रहण करा, कारण हे महाराजांनीच दिले ना आपल्याला, आपणलं थोडं ह्याच्यात, कारण देवानेच दिले आपल्याला आणि तेच आपण त्यांना परत देतो. त्यामुळं ही भावना आपल्यामध्ये ठेवा की देवा हे जे काही तू मला दिले त्याच्यातलंच थोडं मी तुला देत आहे असं म्हणा. म्हणजे आपण महाराजांसमोर आपल्याला नतमस्तक व्हायचं आहे, कारण देवाला आपण नैवेद्य दाखवतो ना तर आपल्याला पूर्ण भक्तीनं आणि श्रद्धेनं आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो हे लक्षात ठेवा. त्यामुळं अशा प्रकारे तुम्ही नैवेद्य दाखवा आणि तो प्रसाद असतो. नंतर तो प्रसाद तुम्ही सर्वांनी आपल्याला घरातल्याने खायचा असतो हे लक्षात ठेवा, कारण आपण जो काही स्वामींना नैवेद्य दाखवतो तो प्रसाद बनतो. त्यामुळे ते सर्व पदार्थ नंतर आपण आपल्या भाजीत हे टाका आणि सर्व मिक्स करा आणि सर्वांना त्याचा तुम्ही नैवेद्य हा देऊ शकतो. पूर्ण श्रद्धेनं आणि भक्तीनं आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवायचा असतो हे लक्षात ठेवा.
कारण आपल्याला ज्यांनी दिलं आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची असते आपल्याला. त्यामुळे महाराजांना म्हणायचं असतं की महाराज, तुम्ही जे काही दिलं आहे तेच मी तुम्हाला परत देते. पूर्ण श्रद्धेनं भक्तीनं मी हा नैवेद्य तुम्हाला दाखवित आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करा, असं महाराजांना म्हणायचं असतो. आणि आपण तो नैवेद्य हा दाखवायचा असतो. पूर्ण श्रद्धेनं आणि मनापासून महाराजांना नैवेद्य दाखवा आणि स्वामी महाराजांचा प्रकट दिन साजरा करा. महाराजांचं नामस्मरण तुमच्या मुखी असू द्या. महाराजांनी का एकदा तुमचा हात धरला तर ते कधीही सोडत नाहीत. त्यामुळं आपल्याला महाराजांचं नामस्मरण हे चालू ठेवायचं आहे. त्यामुळं महाराजांचं श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाचा जप तुम्ही करा आणि महाराजांना आपलेसे करा. श्री स्वामी समर्थ.